कर्मवीरराव पाटील म्हटलं तरी त्यांना वावगं ठरणार नाही. असं जे के बापू, मी माझे वडीलधारे आहेत, ते माझ्यापेक्षा वयानं मोठे आहेत. ते बापू, मी एखाद्याला सर्व्हिस लावू शकून नाही, पण तुमच्या नावावर कमीत कमी 1000-2000 लोक तरी सर्व्हिस करतात, घरं भरतात. हे काम तुमचं मोठं आहे. आणि हा माणूस निस्वार्थ आहे. माझी त्यांची ओळख वाघमारे साहेबामुळे झाली. मी लायब्ररीत मंत्री असताना सर्वात अभ्यास करायला बसायचो. म्हणजे जुन्या माणसांची बाग, वसंतदादाचं, राजाराम बापूचं, मोहितेंची, ज्या मंत्र्यांची भाषणं ऐकत बसायची. आणि त्यामुळं त्या वाघमारे साहेबाचं माझं संबंध अतिशय चांगलं जमलं. मग वाघमारे साहेबांनी यांच्याबद्दलची माहिती दिली किंवा हा माणूस एक संघर्षशील आहे, अतिशय चांगला आहे. बापूजी माझी मैत्री झाल्यानंतर बापूपेक्षा मीच त्यांच्यावर प्रेम करायला लागलो. ज्यावेळेस येईल, आता ठीक आहे, मी मंत्री होतो, 12,500 कोटीचं अनुदान वाटलं, पण जिथं घरातल्याच माणसाला वाटतं आलं नाही. म्हणजे काय होतंय, मंत्री झाल्यानंतर फॉलोअप करायला आपण कमी पडतो आपली माणसं. आणि अधिकारी फार 420 असतात, ते लवकर अंगाला लागून घेत नाहीत, सर्वच गोड बोलतात. आणि त्यात सोनाईसारख्याला साऱ्या दूध संघाला येऊन जयंत पाटलाच्या दूध संघाला मिळालं, अजितदादाचे मिळालं, ताकारीचे मिळालं. आणि ज्याच्यासाठी मी प्रयत्न करत होतो, माझ्या हृदयात होतं, जे की बापू म्हणलं का मी पहिल्या सुटला ही व्हायचो, आणि त्याचं तिथं मिळालं नाही. पण बापू काळजी करू नका, आता फार आपण चांगल्या ट्रॅकवर आहे. जग सारं सत्तेत आहे आणि सत्तेच्या बाहेर आहे. पण आपण सत्ता बदलू, महाराष्ट्राचं राजकारण बदलण्याची ताकद आपल्याजवळ आहे. आपण काही घाबरून जायचं काही कारण नाही. आपण शून्यातून मोठं झालो आहे. तुमचा बँका चांगल्या चालतात. मी चिरंजीवशी चेअरमनशी बोललो, ते ना असोसिएशनचा चेअरमन देखील आहे. तो साऱ्या प्रस्थापित बँका असताना एक खेडेगावातला एक मुलगा जातोय, त्याच्या पाठीमागं डोका आहे. गणेश, तू म्हणला बापू लहान आहे, अरे इथल्या आमदारांना मंत्र्याला घुमावते म्हणून एका गावातल्या माणसाला सभापती केलं गेलं. म्हणजे त्याची ताकद आहे ना इथं. कुणाची? जे के बापूमुळे झाले. बरोबर. त्या मोठे साहेबांनी किंवा त्यांनी दिवा लावला असं नाही. जे के म्हणलं असं नाही, बाळासाहेब आपल्या विश्वजित, ती मला पाहिजे तिथले, तर ती विश्वजित नाही म्हणू शकत नाही. आता मी मंत्री न काहीतरी झालो, बापू आला तर बापूच्या पायाला हात लावला, बापू म्हणणार महादेवराव मला हे पाहिजे, म्हणून बापू करूया आपण तिथलं. म्हणजे हा स्वच्छ चारित्र्याचा माणूस आहे. तुमच्या गावाला सभापती म्हणजे आमदारकीचं चिन्ह आहे ना. म्हणजे आज बाकी जेवढ्या तुमच्या 20, 25, 32 ते मला काय 22 सदस्य असतील, त्यातून निवड झालेली आहे. ती शब्द कोणाची किंमत मिळाली, त्या विश्वजित कदमांचंही मी आभार मानेन की आमच्या बापूच्या शब्दाला त्यांनी किंमत दिलं. आता हा माणूस फार मोठा झाला असता, पण ह्याचा बाप आमदार नाही, खासदार नाही. आम्ही अशी माणसं आहे की आमचं कोणच जवळ राजकारणच आम्हाला माहीत नाही, स्वतः घडवणारी माणसं आहे. कर्मवीरराव पाटलाचा बाप होता खासदार, आमदार. आज हजारो पोरं PhD, डॉक्टर, प्रोफेसर हे होत जाते. तशातली ही जे के बापूची आहे. बापूसारखा माणूस सहकाराच्या क्षेत्रात मोठा सध्यावर पाहिजे. आज जर आम्ही मोठं बोलत नाही, मी भारतीय जनता पार्टीबरोबर होतो, आता आम्ही नाही, भाजपाचं माझं भांडण नव्हतं. भाजप काय म्हणायचे, बापू तुमचं हे दुकान बंद करा आणि आमच्यात सामील व्हा. मी शाहू फुले आंबेडकरला मानणारा माणूस, मी डाव्या विचाराच्या विषयीने चालणारा माणूस. म्हणजे ह्यातनं मला बरंचसं सहकार्य नागनाथांना नायकुडीनं केलं. 3 वर्ष आम्हाला गाडी ड्रायव्हर त्यांनी दिला होता. त्यावेळेस कोण आम्हाला जवळच बेज नाही विशेष म्हणजे. आणि मीडियावाल्यांनी काय केलं सर, पत्रकारांना मी सांगतो, आमची जात बघून आम्हाला नेतं बनवलं. आणि मी जातीतला नेता नाही किंवा एकट्या जातीचा नेता मला बनायचा प्रयत्न होता. म्हणजे याचं कारण का, पक्ष एका जातीवर चालतो का, म्हणजे ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. साऱ्या पक्षाला घेतल्याशिवाय, साऱ्या समाजाला घेतल्याशिवाय आपण पुढे जात नाही. पण मीडियामध्ये येताना महादेव जानकर धनगर समाजाचे देते, आणि माझा तर धनगराचा एक आमदार नाही, 3 मराठ्याचा आणि 1 वंजाऱ्याचा. परंतु ते ह्यात ना, त्या समाजात जन्माला आलो आपण विशेष. म्हणून माझं म्हणणं आहे की मीडियाने थोडं बघताना विचारलं पाहिजे, आणि आम्ही काय करतोय, कशातून आलो. मी मंत्री होतो, माझं खातं 1 नंबर चाललं देशात. पंतप्रधानांनी माझा सत्कार बी केला. त्यावेळेस दुधाचं खातं होतं माझ्याकडं, फिशरीचं खातं होतं आणि पशुसंवर्धनचं होतं. पशुसंवर्धनला दवाखान्यात डॉक्टरच नव्हतं. मग मी 275 क्लास 1 ऑफिसरची MPCची ऑर्डर काढली डायरेक्टली, आणि ती पोरं आता भरती गेली विशेष डायचं नाही. म्हणजे जेवढं करता येईल तेवढं करण्याचा आम्ही प्रयत्न केला. सत्ता छोटी होती, पक्ष त्यांचा BJP मोठा, त्यात एक आम्ही आमदार. ती काय जास्त व्हॅल्यू देते ते असं काय नाही. ते फार बापू 1927ला त्यांनी संघटन उभा केलं, म्हणून त्यांचं सरकार आहे. RSSच्या माध्यमातून हिंदू महासभा काढली, ब्राह्मण महासभा काढली, आणि नंतर त्यांचं वाढत गेलं. आणि आपल्या समाजातले बहुजन समाजातले चमचे बनत गेले. तुम्हाला आमदार करतो, मंत्री करतो, खासदार करतो, का आम्ही त्यांचा विचार करतो. आणि जो मोठ्या बहुजनाचा विचार होता ते आम्ही सोडून दिला. आम्हाला सत्ता पाहिजे, हे पाहिजे, ह्या दृष्टीनं.
मीच असा राष्ट्रवादी BJPमध्ये टिकलो अलायन्समध्ये की साऱ्या नेत्यांना त्यांनी त्यांचे चिन्ह उभा केलं. इव्हन आता नितीश कुमारचं काय हाल केलं बघितलं. तीच मी अजितदादाला आणि आपल्या शिंदे साहेबालाही सांगितलं. अजितदादाचं माझं अलीकडे जमलं होतं बघ, त्या विमानात मी बी जाणार होतो. म्हणजे माझं आणि अजितदादाची राष्ट्रवादीची युती कुठं झाली सातारा जिल्ह्यात. नंतर मी पवार साहेबाला विनंती केली. पवार साहेबांशी माझं संबंध चांगला आहे. पुढच्या बारीने आमची युती आहे, राहुल गांधी पवार आम्ही सारी युती करतो या, हे लक्षात ठेवा. तर पवार साहेबाला मी काय म्हणलं, साहेब अजितदादाची तुमची युती करा, उगाच तुम्ही हे करू नका. सारे कार्यकर्ते अजितदादाने घेतले. आता तुम्ही मोठा आहे. मला म्हणले सुप्रियाला बोल, म्हणून सुप्रियाताईला भेटलो. सुप्रियाताई म्हणले नाही म्हणले जानकर साहेब आमच्या पक्षात तसं होणार नाही. पण ताईने बी शेवटी ऐकलं. शशिकांत शिंदे, जयंत पाटील मी ह्यांना बसवलं आणि म्हणलं तुम्ही एकत्र आलो आपण तर काहीतरी घडू शकल. आज भाजपची ताकद मोठी आहे. आपण काय आर्थिकदृष्ट्या माग आहे, मीडियाच्या दृष्टीनं माग आहे, सर्वच गोष्टीनं. तर थोडंसंही केलं पाहिजे. मग ते आम्ही एकत्र आणण्याचा प्रयत्न केला. आज काँग्रेसकडे विचार केला तर दलित आणि मुसलमान मेजॉरिटी तिकडं आहे. या ओबीसीनं मराठ्यांनी घोळ केला आहे. इकडे बी नाही तिकडे बी नाही. त्यामुळे दोघांचं अस्तित्वही संपलं या आणि ह्यांचा पक्ष बी नाही, डिजिटल काय नाही. त्यांची अवस्था अशी झालेली आहे. मग हे कुठतरी बघितलं पाहिजे, जोडलं पाहिजे. म्हणून आम्ही सर्वांना एकत्र करण्याचा प्रयत्न केला. तर काय काळजी करायचं काम नाही. 5 वर्ष त्यांचं आहेत. 5 वर्षानंतर सूर्य आपला वागवणार आहे. हे आत्मविश्वासानं आम्ही आमचा आत्मविश्वास माझी